श्रीगणेशाय नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासिन्नासिविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवना या शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैस्तदाञ्जला सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिर्म्यप्रवादमहं परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुद्रे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाय नमः। अनंत नामे तुझी श्रीहरी अनंतशाये मधुकैटभारे अनंत लीला दाविल्या परी तू निर्विकारी गुणातीत। त्रिलोकचंद्राची कथा म्हणून काढायची महिपती महाराजांनी लिहिलेली चरित्र संत लीलामृत ग्रंथ आपण पाहतो। या त्रिलोचन राजाच्या घरी परमात्मा बर्तिया हे नाव घेऊन त्याच्याकडे सेवेला राहिले होते। म्हणजे परमात्मा जसं आपल्याला असं वाटतं देवाची सेवा करावी, तसं त्या देवालाही असं वाटतं की आपण ह्या भक्ताची सेवा करावी। तो भक्तीने वश होणारा असा परमात्मा आहे। अनंत नामे तुझी श्रीहरी अनंतशाही मधुकैटभारी। मधुकैटभारी नाव काय घेतले? अनंत नामे तुझी श्रीहरी। भगवंता तुझी असंख्य नाम आहे। पुढचा शब्द काय पहा, अनंतशाही। अनंतशाही म्हणजे जो आपण अनंत चतुर्दशीला ज्याची पूजा करतो तो सहस्त्रफणाचा शेष आहे। ज्याच्या पाठीवरती आपली पृथ्वी आहे, ज्याच्या मस्तकावर आपली पृथ्वी आहे, त्या पृथ्वीचा भार त्याला जाणवत नाही, कारण ती पृथ्वी त्याला केवढी आहे त्या शेषाला। तो सहस्त्र फण्याचा शेष आहे, म्हणजे 1000 मस्तक आहेत त्याला। त्याच्यावरती ही पृथ्वी किती आहे तर आपल्या डोक्यावरती एखादा मोहरीचा दाणा ठेवावा, मग त्या मोहरीच्या दाण्यात आपल्याला काही ओझ होईल का? होणार नाही। तसं ह्या परमात्म्याच्या मस्तकावरती जी पृथ्वी आहे ती त्याचं भार किती आहे त्याला तर मोहरी एवढी। म्हणून त्याला अनंत नाव आहे। कोणाला? त्या सहस्त्रपणे शेषाला। त्या परमात्म्याला सुद्धा काय नाव आहे? अनंत आहे। का? त्याची नावं अनंत आहेत, त्याची रूपं अनंत आहेत, म्हणून त्याला नाव अनंत आहे। अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्याचे बाप रखमा देवी वरू खूण बाणली। हे परमेश्वरा तुला अनंत या नावाने ओळखतात। तुला आणखीन एका नावाने ओळखतात काय? शेषशाही। अनंत नावाचा जो सहस्त्रपणाचा शेष आहे त्याच्यावरती तू पहुडलेला आहेस, म्हणून त्याला दुसरं नाव आहे अनंतशाही। आता तिसरं बघा, ही सगळी विशेषण आहेत त्या भगवंताच्या नामाची। पहिलं आपण ऐकलं अनंत नामे तुझी श्रीहरी अनंतशाही। आणखीन एक विशेषण पुढे दिलेले काय आहे? मधुकैटभारी। मधुकैटभ भारी ने म्हणजे याचा अर्थ काय? मधु आणि कैटभ याचा आरी म्हणजे शत्रू। मधुकैटभारी, मधुकैटभ आरी शब्द काय झाला? मधुकैटभारी। मग मधु आणि कैटभ कोण आहेत? आपण आत्ताच देवीचं चरित्र ऐकलं ना, तो पहिलाच अवतार आहे। मधु आणि कैटभ नावाचे दैत्य भगवंताच्या
कानातनं जो मळ निघाला त्यातनं निर्माण झालेले मधुवर्णे कैटभ नावाचे राक्षस, त्याचा वध भगवंतानी केला. म्हणून त्याला मधुकैटभ आरी, मधुकैटभ आरी. अनंत नामे तुझी श्रीहरी, अनंतशायी मधुकैटभारी. अनंत लीला दाविल्या परी, अनंत लीला दाविल्या परी. म्हणजे हे भगवंता तू अनेक प्रकारच्या लीला आम्हाला दाखवल्यास, आम्हाला म्हणजे भक्तांना. म्हणजे तुझे अनंत अवतार आणि त्या अनंत अवतारामध्ये केलेल्या अनंत लीला. म्हणजे तुझे अनंत अवतारही अनंत आहेत आणि त्या अनंत अवतारामध्ये केलेल्या लीलासुद्धा अनंत आहेत, म्हणजे अपरंपार आहेत. अनंत लीला दाविल्या परी. हे सगळं तू केलंयस परी, पण तू निर्विकारी गुणातीत. अनंत रूपे अनंत वेशाने जरी तू नटलेला असलास तरी तू निर्विकार आहेस, कशातही गुंतून पडत नाही. बघा, वारा सुगंधावरनंही जातो आणि दुर्गंधावरनंही जातो, पण तो सुगंधात सुद्धा लिप्त होत नाही आणि दुर्गंधामध्ये सुद्धा लिप्त होत नाही. म्हणजे डम्पिंग ग्राउंडवरनं पण वारा जातो आणि ज्या ठिकाणी अत्तराचा कारखाना आहे तिथूनही वारा जातो, पण तो ना डम्पिंग ग्राउंडमध्ये लिप्त होतो ना अत्तराच्या वाऱ्यामध्ये सुगंधात लिप्त होतो. तो कशातच लिप्त होत नाही, निर्विकार आहे. तो निर्विकारी गुणातीत. सर्व गुण आहेत तुझ्याकडे. सत्वगुणात्मक कोण आहेस तू? भगवान महाविष्णू आहे. रजोगुणात्मक कोण आहे? ब्रह्मदेव आहे. तमोगुणात कोण आहे? शंकर आहे. अशी सगळी गुण तू सगुण अवतार धारण करतोस त्यावेळेला तुला लागतात, पण ज्यावेळेला तू निर्विकार आहेस त्यावेळेला तू गुणातीत आहेस. यातलं एकही गुण तुला लागत नाही, गुणातीत आहेस. जसं पाण्याला काही रंग आहे का? नाही. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय वैसा. ज्या रंगात मिळेल त्या रंगाचं ते पाणी त्या रंगाचं होतं. बघा, एक स्फटिक घेतलं, स्फटिक. आता तो कसा आहे? पांढरा शुभ्र आहे, ट्रान्सपरंट आहे, पांढरा शुभ्र आहे. पण तो जर आपण लाल कार्पेटवर ठेवला तर तो लाल रंगाचा दिसतो. निळ्या कार्पेटवर ठेवला तर निळ्या रंगाचा दिसतो. पिवळ्या कार्पेटवर ठेवला तर पिवळ्या रंगाचा दिसतो. पण ना तो पिवळ्या रंगाचा आहे ना हिरव्या रंगाचा नाही. ज्याच्यावर ठेवाल त्या रंगाचा तो दिसतो. तसं ज्या गुणात जातो त्या गुणाचा वाटतो, पण तो गुणातीत. त्या सगळ्या गुणामध्ये असू, सगळ्या गुणापासून आली. रंगात रंगुनी या रंग माझा वेगळा, गुंत्यात गुंतुनी हा पाय माझा मोकळा. असा तो परमात्मा आहे. तो निर्विकारी गुणातीत. आता आपण किती विशेषणं पाहिली बघा. एकच ओळ आहे पहिलीच. अनंत नामे तुझी श्रीहरी, अनंतशायी मधुकैटभ आरी. अनंत लीला दाविल्या परी, तू निर्विकारी गुणातीत. अनंत रूपे अनंत भक्ती, अनंत गुण अनंत कीर्ती. अनंत भक्त तुझे श्रीपती, अनंत विभूती अगणित. हे भगवंता तुझी रूपं अनंत रूप आहे. अनेक रूपाने तूच नटलेला आहे. अनंत रूपे, सगळ्या रूपाने तूच नटलेला आहे. पेशंटही तूच, डॉक्टरही तूच. सगळी रूपं तुझीच. वेगवेगळ्या रूपाने नटलेला तू आहेस. सगळी रूपं तुझीच आहेत. अनंत रूपे अनंत भक्ती. अनेक प्रकारच्या भक्ती आहेत. आपण नवविधा भक्ती पाहतोच. तुझे गुण पण अनंत आहेत. तुझी कीर्ती अगणित आहे. किती वर्णन करावे तेवढी थोडी आहे. तुझे भक्त सुद्धा अनंत आहेत. म्हणजे कोट्यावधी भक्त तुझे. भक्त उदंड तुम्हाला. कोट्यावधी भक्त आहेत तुझे. अनंत भक्त तुझे श्रीपती.
अनंत विभूती अगणित, तुझ्या विभूती सुद्धा भरपूर आहेत. गीतेमध्ये भगवंताने आपल्या विभूती किती आहे ते सांगितलंय. की सगळ्या इंद्रियामध्ये, इंद्रियाणा मनश्चास्मी, सगळ्या इंद्रियामध्ये मन हे माझं स्वरूप आहे. आकाशामध्ये जेवढे तारे आणि नक्षत्र आहेत त्यामध्ये चंद्र माझं स्वरूप आहे. जेवढं काही ह्या पृथ्वीच्या पाठीवर दिसते त्यात तेज म्हणजे सूर्य हे माझं स्वरूप आहे. जेवढे किती डोंगर टेकड्या विकड्या दिसत आहेत त्याच्यामध्ये मेरू पर्वत हे माझं रूप आहे. असं प्रत्येकामध्ये मी आहे हे भगवंताने सांगितलंय. काय सांगितलंय? या माझ्या विभूती आहेत. किती आहेत? देव म्हणतो मलाच माहीत नाहीत किती आहेत त्या. जसं बघा आपल्या डोक्यावरून रोज आपण हात फिरवतो का नाही, भांग पाडतो, तेल लावतो डोक्याला, पण विचारलं तुमच्या डोक्यावर किती केस आहेत ते सांगता येतील का? म्हणले माहीत नाही. अरे म्हणले तुझेच आहेत ना. म्हणले माझेच आहेत, मला माहीत नाही. तसं भगवंताच्या विभूती असंख्यात आहेत. तुझे गुण वर्णिता माधवा निजांगे शमला चक्षुश्रवा, ठक पडिले कमलोद्भवा, आमुचा केवा तो किती. देवा तुझे वर्णन करता करता तो सहस्त्र पाण्याचा शेषही थकून गेला. 4 मुखाचा ब्रह्मा तोही थकून गेला. आम्ही काय वर्णन करू सांगा? तुझं वर्णन करायचं तर किती कठीण आहे. महिमनामध्ये फार सुंदर वर्णन केलंय. अशितगिरी समंस्यात कज्जलं सिंधु पात्रे, सुरवर तरुशाखा लेखनी पत्रमूर्वी, लिखित यदि गृहीत्वा शारदा सार्वकालं, तदपि तव गुणानां ईशपारं नयाति. अघटित गाळ घेतले बाळा, अघटित आळ घेता बाळा जननी त्याचा पूर्वी लढा, देवी ग्रंथसिद्धीचा सोहळा दीनदयाळा दावितो. लहान मुलाने काहीतरी हट्ट करावा आणि आईने तो पुरा करावा. कारण आईला काय आपल्या लेकराचं कौतुक असतं, त्यामुळे लेकराने काही हट्ट केला की आई पुरा करते. तसं महिपती महाराज म्हणतात मी हट्ट केलाय काय? संत चरित्र वर्णन करण्याचा. देवा तो माझा हट्ट आता तो पूर्ण करो. अघटित आळ घेता बाळा जननी त्याचा पूर्वी लढा, देवी ग्रंथ सिद्धीचा सोहळा दीनदयाळा दाखवितो. संत लीलामृत ग्रंथ याचा करता तू जगन्नाथ, बैसून हृदय मंदिरात रसोत्पत्ती दाखवी. देवा हा संत लीलामृत नावाचा ग्रंथ मी वर्णन करायला सुरुवात केली आहे, पण त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे रस आहेत. त्या रसांची उत्पत्ती तू कर. काही वेळेला रस आहे, नवरस आहे, रस सुद्धा 9 प्रकारचे. तर हे सगळे म्हणजे शांत रस आहे, वीर रस आहे, बिभत्स रस आहे, प्रेम रस आहे, असे अनेक प्रकारचे रस आहेत. त्या त्या प्रसंगाला ते रस चांगलेच कारुण्य रस आहे. बैसोनी हृदय मंदिरात रसोत्पत्ती दाखवे. त्या त्या प्रसंगाला आवश्यक असणारे ते रस माझ्या मुखातनं बाहेर पडू देत, माझ्या लेखणीतनं बाहेर पडू देत. मागील अध्यायी निरूपणावरती याचे हे रूप धरून सेवा करून जगज्जीवन त्रिलोचना असे भेटले. 17व्या अध्यायापासून जाण 8 अध्यायापर्यंत पूर्ण ग्रंथी वर्णिले वैष्णवजन हिंदुस्थान देश त्यांचा. आता स्वदेशात वैष्णव भक्त नामदेव जगविख्यात त्याचे चरित्र अत्यद्भुत परिसा चित्तदेवोने. आता नामदेव महाराजांचं चरित्र ऐकूया. भीमा तिरी क्षेत्र पंढरी भू वैकुंठ भूमीवर ये, तेथे पुंडलिकाचे द्वारी उभे श्रीहरी राहिले. भीमा तीरावर पांडुरंग उभे आहेत. किती दिवस उभे आहेत? बसले आहेत का? नाही.
ज्या वेळेला पांडुरंगाचं असं यात्रेमध्ये त्याला बघा रोज त्याची शेजारती काकडा आरती रोज आहे. कारण ज्या वेळेला यात्रा असते ना त्यावेळेला शेजारती येणे आणि काकडा आरती येणे. मग त्यावेळेला काय करतात, पांडुरंगाला पाठीला रग लागू नये म्हणून मागे लोड ठेवतात. बसायला आहे का खुर्ची ठेवली का, नाही, उभाच आहे. किती दिवस उभा आहे, युगे 28 विटेवर उभा. उभा आहे म्हणजे काय आहे, उभा राहून काय करतोय, वाट पाहे उभा भेटीची आवड. तो कमरेवर हात ठेवून भक्तांची वाट पाहतोय, कधी एकदा मंदिरं उघडली जातील, वाट पाहतोय देव. कधी एकदा माझे भक्त आत येतील, मंदिरात प्रवेश करतील, असं त्याला झालेलं आहे. 17व्या अध्यायापासून जाण भीमा तरी क्षेत्रपंढरी भू वैकुंठ भूमीवरी तेथे पुंडलिकाचे द्वारी उभे श्रीहरी राहिले. त्याला भूवैकुंठ म्हणते. पंढरपूरला काय म्हटलंय, पृथ्वीवरती वैकुंठ कुठं पाहायचं असेल तर पंढरपूरला जा. पुंडलिकाने आपल्या भक्तीसाठी देवाला उभं केलंय. पंढरपूरला तर देव का आले, पांडुरंगाला 16,108 स्त्रिया, पण या 16,107 स्त्रियांच्या देखत भगवंताच्या डाव्या मांडीवरती बसण्याचा अधिकार फक्त रुक्मिणीला होता. रुक्मिणीच्या समोर दुसरं कोणी पांडुरंगाच्या मांडीवर बसायचं नाही. रामाचं सुद्धा वर्णन आहे ना, वामांकारूढ सीता मुखकमलमिलल लोचनम नीरदाभम. रामाच्या सुद्धा वामांकावर सीता बसलेली. पण एकदा काय होतं, कुंजवनामध्ये राधा भगवंताच्या डाव्या मांडीवरती बसलेली आहे. रुक्मिणी आली तर ती खाली उतरत नाही, आणि मग रुक्मिणीला राग येतो आणि रुक्मिणी तिथून रुसून येते. कुठे ते दिंडीर नावाचं वन आहे पंढरपूरला, दिंडीर वन असं नाव आहे तिचं. तिथं राक्षस होता दिंडीर, त्याचा वध केला त्या रुक्मिणीने, आणि तिथे ती राहिलेली दिंडीर वनात आहे. मग तिला शोधत शोधत परमात्मा आले. गोपाळ काला केलेलं आहे. पंढरपूरला विष्णुपद आहे, तिथे पांडुरंगाची पावलं आहेत. मार्गशीर्ष महिन्यात तिथे महिनाभर सगळे पंढरपूर विठ्ठल मंदिरात जे उपचार असतात ते सगळे विष्णुपदाला होतात. नारदाचं मंदिर आहे तिथे विष्णुपदाच्या बाजूलाच. तेव्हा असा सगळा पंढरपूरला पांडुरंग आलेला आहे. तर रुक्मिणीला शोधत, आणि मग तिथे पुंडलिक दिसला, आई वडिलांची सेवा करतोय. रुक्मिणीला घेऊन आले, समजूत घातली तिची, आणि आले पाहतात पुंडलिक भक्त बसलेला आहे, आई वडिलांची सेवा करतोय. पंढरपूरला पांडुरंग आल्यानंतर पुंडलिक विचारतो, देव म्हणले, अरे मी तुला भेटायला आलो. तो म्हणला, देवा असं कसं आलो, आधी सांगायचं तर मग. बरं शेवटी म्हणाल, तुम्ही मला दर्शन द्यायला आलाय हे खरं आहे, पण असं मी काय पुण्य केले, मी ते काही पुण्य केलं नाही, आणि तुम्ही मला दर्शन द्यायला आला, असं काय पुण्य माझ्या काठीला. असे कसे हो अवचित आला, सोडू कसा मी या सेवेला, वीट फेकितो येथूनच तुम्ही तयावरी, विठ्ठला उभे राहतो वरी. मग त्यांनी विटा पिकल्या, त्याच्यावर पांडुरंग उभे. काय म्हटलं पहा, भीमा तिरी क्षेत्रपंढरी भू वैकुंठ भूमीवरी तेथे पुंडलिकाचे द्वारी उभे श्रीहरी राहिले. आईवडिलांची सेवा करतो आणि येतो. म्हणाला, आईवडिलांना विश्रांती झोप लागली, पुंडलिकाला भगवंताचे दर्शन केलं. भगवंताने विचारलं, पुंडलिका, अरे तू आईवडिलांची सेवा केलीस ना, मग तुझ्या या पुण्यामुळे मी तुला दर्शन द्यायला आलो. आईवडिलांच्या सेवेसारखं दुसरं पुण्य नाही. मातृदेवो भवा पितृदेवो भवा, ते पहिले देव आपले आई आणि वडील आहेत, त्यांची सेवा करावी. पण ती तू केलीस म्हणून तुला दर्शन द्यायला आलो. काय पाहिजे ते माग. पुंडलिक म्हणाला, देवा मला काही नको,
पण यापुढे जे भक्त येतील त्यांना दर्शन द्यायला तुम्ही इथेच उभे राहा, म्हणून तो उभा आहे. पुंडलिकाच्या भाकेसाठी भीमातिरी क्षेत्रपंढर पंढरी भू वैकुंठ भूमीवर येते ते पुंडलिकाचे द्वारी उभे श्रीहरी राहिले. तयासी झाले बहुत दिवस युगे लोटले 28 परिहा परमात्मा जगदीश नेणवे कोणाशी लोकी. निज भक्ता वाचून जाणकडे देवाचे महिमान प्रजा नसल्या जरी निर्माण तरी भूपतीस कोण सन्माने. आता परमेश्वराचं महत्त्व जगामध्ये कोण वाढवतं? संत वाढवतात. देवाच्या नामाचा महिमा कोणी वाढवला? देवाला काही त्या महिमेचं पडलेलं नाही, पण भक्तांना आहे ना. मग देवाचा महिमा कोण वाढवतो? तर देवाचा महिमा भक्त वाढवतात. हां, जगाला देवाची ओळख करून देतात की हा देव आहे. पितांबर शिष्याने आणि जर महाराजांना ओळखलं नसतं तर आपल्याला गजानन महाराज कसे कळले असते? निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पाहुण्या. त्यांचे किती आपल्यावर पुण्य येतो. हां, त्यांनी जर महाराजांना ओळखलं नसतं तर आपल्याला महाराजांचं महत्त्व कसं कळलं असतं? म्हणजे भक्त जे आहेत ते देवाला नामरूपाला आणतात. भीमाद्री क्षेत्रपंढरी परिहा परमात्मा जगदीश नेणवे कोणाशी लोके. निज भक्ता वाचून जाण नकळे देवाचे महिमान प्रजा नसल्या जरी निर्माण तरी भूपतीस कोण सन्मानी. प्रजाच नाहीत तर राजाला कोण विचारते? तसं देवाला नामारूपाला कोण आणतं? तर संत मंडळी देवाला नामारूपाला आणतात. मळकट नसता पाहे तरी पवे तरी परीस अमोलत्व होता काय. शंकरापाशी नंदिनी जाय या लागे न समाय त्रिभुवने. सारथी अरुण नसता स्कंदे संदने तरी कैसा चालता वासवणे. वाघ प्रकाश कैसा भुवनी एका वाचून एक येईन. जगामध्ये जर लोखंड नसतं तर परिसाने कुणाचं सोनं केलं असतं? शंकरापाशी नंदिनी आहे म्हणून त्याला महत्त्व मिळालं. सूर्याचा रथ चालवणारा कोण आहे? अरुण नावाचा सारथी आहे. तो पांगळा आहे, पण अरुण नावाचा सारथी आहे म्हणून तो सूर्याचा रथ चाललेला आहे, तो चालवतोय. कोण? अरुण सारथी शोभत एक चक्री ज्याचा रथ पृथ्वी प्रदक्षिणा करत. अरुण सारथी, त्याचं नाव कोण आहे? अरुण नावाचा सारथी आहे. सारथी अरुण नसता संदनी तरी कैसा चालता वासर म्हणे. मग प्रकाश कैसा बोने एका वाचून एकही ना. अशी आपली श्रद्धा आहे की सूर्य चालतो, सूर्य कुठे जात नाही. सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते, पण आपल्याला असा भास होतो की सूर्य चालतो. सिद्ध साधक असले उभयता तरी जनी वाडे मान्यता. ते विभक्ता वाचून लक्ष्मीकांता विख्यात करता नसे के. तरी सकळ भक्तात भाविक युगानुगे असे का. त्याचा कैवारे रमानायक स्तंभी अवतार घेतला. तो प्रल्हाद वैष्णव वीर पित्याने छळणा केली फार. परिणाम नविसंबे पळवर नरसिंह अवतार त्यासाठी. भगवंतांनी नरसिंह अवतार धारण केला. कुणासाठी? भक्त प्रल्हादासाठी. म्हणजे भक्तासाठी देव प्रगट झाला आणि भक्तामुळे देवाचा नावलौकिक वाढला. विचारलं त्याच्या वडिलांनी कुठे आहे देव? तो म्हणला चराचरात आहे. या खांबात आहे का? आहे. एवढा विश्वास आहे बघा कुणाचा? प्रल्हादाचा. या खांबात आहे का? आहे म्हटल्याबरोबर तिथं भगवंत प्रगट झाले. महिमा कुणाचा वाढला? प्रल्हादाचा महिमा वाढला. लोक प्रल्हादाला आणि प्रल्हादाबरोबर नरसिंहाला ओळखायला लागले. तोची राम अवतारी जाण अंगत झाला सोय आपणा. सांडोन पित्याचे वैरवण गेला शरण रघुनाथा. पहिल्या अवतारामध्ये नामदेव महाराज पहिल्या अवतारामध्ये प्रल्हाद नावाचे भक्त होते. दुसऱ्या अवतारामध्ये राम अवतारामध्ये त्यांनी अंगदाचा अवतार धारण केला होता. तोची राम अवतारी जाण अंगत झाला सोय आपणा. सांडोन पित्याचे वैरवण गेला शरण रघुनाथा. अंगदाच्या वडिलाचा वध कोणी केला? रामाने.
अंगदाचे वडील कोण? वाली. वालीचा वध कोणी केलाय? रामाने. पण तरी सुद्धा अंगद कुणाला शरण आला? रामाला शरण आला. म्हणून तर रामाने त्याला रावणाच्या शिष्टाईला पाठवलं होतं अंगदाला पुढे. तोची राम अवतारी जाणा, अंगद झाला स्वयापणा, सांडून पित्याचे वैरवणा, गेला शरण रघुनाथा. मग द्वापार युगा माझा यादव वंशी अवतरले श्रीहरी, तो निजभक्त त्यावरी स्वयं उद्धव तो झाला. द्वापार युगामध्ये हाच, म्हणजे पहिल्या युगामध्ये भक्त प्रल्हाद, दुसऱ्या युगामध्ये राम अवतारामध्ये कोण झालेला आहे? अंगद. द्वापार युगामध्ये हाच पुन्हा जन्माला आला. कोण? भगवंताचा भक्त उद्धव म्हणून जन्माला आला. आणि त्या उद्धवाला भगवंताने निजधामाला जाताना गीता सांगितलेली आहे. भागवताच्या 11 स्कंदामध्ये ही कथा आलेली आहे. निजधामा जाता श्रीकृष्णात स्वय उपदेश केला, त्यात येतो 11 स्कंदी उद्धव गीत. प्रेमळ भक्त ऐकते, मागे दिवस गेले मोठे, आता कलियुग निघाले खोटे, विकल्प द्वेषी लोक उकटे, सदा कपट मनी त्यांच्या. पण आता कलियुग आले. कलियुगाचा महिमा काय आहे? विकल्प द्वेषी लोक ओखटे. या कलियुगामध्ये लोक कसे आहेत? विकल्प आहे, म्हणजे मनामध्ये शंकाच फार. विकल्प आणि काय वृत्ती आहे? द्वेषी वृत्ती आहे. साधू संतांचा द्वेष करणारे माणसं जास्त आहेत. विकल्प द्वेषी लोक उघडे, सदा कपट मनी त्यांच्या. राहिले जन याग आचार, राहिली सत्कर्मे साचार, मग वैकुंठवासी जगदुदार कलिविचार वनते. आता कलियुगामध्ये यज्ञाकादी कर्म राहून गेली. या कलियुगामध्ये सत्कर्म कोणी करेनार? आता लोकांना मार्गी लावायला पाहिजे म्हणून संतांचे अवतार झाले. कारण काय होतं, कलियुग जसं संपत आलं, द्वापार युग जसं संपत आलं, तसा कली भगवान गोपाळकृष्णाला भेटायला गेला. आणि कलीने सांगितले की आता तुमचं द्वापार युग संपतंय, आता माझं युग चालू होणार आहे, कलियुग. तेव्हा तुम्ही माझ्या युगामध्ये अवतार घेऊ नका. कलियुगामध्ये अवतार म्हणून भगवंताचा अवतार कलियुगामध्ये नाही. मग भगवंताने काय केलं? संतांना पाठवलंय. संतांचे अवतार झाले कलियुगामध्ये. उद्धवास म्हणे कमलापती, तू अवतार घेऊन किती जन लावावे माझे भक्ती, स्वये सत्कीर्ती गावनी. मग भगवंताने उद्धवाला आज्ञा केली की उद्धवा, आता तू कलियुगामध्ये अवतार घे आणि लोकांना भक्ती मार्गाला लाव. जन लावावे माझे भक्ती. संतांचे अवतार कशासाठी येतो? सामान्य मनुष्याच्या मनामध्ये भगवंताची आवड निर्माण व्हावी आणि लोक भक्ती मार्गाला लागावे, यासाठी संतांचे अवतार झाले. बघा, भगवंताची आज्ञा आहे. काय आज्ञा आहे बघा. उद्धवास म्हणे कमळापती, तू अवतार घेऊन क्षिती, जन लावावे माझे भक्ती, स्वये सत्कीर्ती गावनी. तू माझ्या नामस्मरणाचा प्रचार कर, माझ्या नामाच्या, माझ्या लीलेचा प्रसार कर, म्हणजे लोक भक्ती मार्गाला लागतील. बघा, गजानन महाराजांनी सुद्धा अवतार समाप्त करताना काय सांगितलं? देवा, आता मी अवतार समाप्त करतो तुझ्या आज्ञेने. आजवर जे जे भाविक होते नर, त्यांना मी भक्ती मार्गाला लावायचं काम केलंय. आता माझं काम संपलं, मी अवतार समाप्त करतो. तुवा अवतार घेऊन क्षिती, जन लावावे माझे भक्ती, स्वये सत्कीर्ती गाऊने. माझी कीर्ती गा, लोकांना भक्ती मार्गाविषयी आवड निर्माण कर, गोडी निर्माण कर. मग तो म्हणे जगदीशा, मी सर्वथा न जाय गर्भवासा, आयोनी संभव ऋषिकेशा, जन्मामास दीजे. मग उद्धव म्हणतो, देवा, मला गर्भवासाला घालू नकोस. मला अयोनी संभव, म्हणजे कुणाच्या उदरातनं जन्म नको, अयोनी संभव मला जन्म दे. मग शुक्तीचे पोटी निश्चित घालून सोडला, भीमरतीता दामाजी स्पंडरीत, तया शावचीत सापडला. मग शिंपल्यामध्ये जसा मोती असतो तसं शिंपल्यामध्ये जन्म दिला नामदेवाला कोणी परमात्म्याने. आणि तो शिंपला वाहत वाहत कुठे आलेला आहे? या चंद्रभागा नदीमध्ये आलेला आहे.
त्या चंद्रभागा नदीमध्ये त्या शिंपल्यामध्ये नामदेव महाराज सापडलेत. कुणाला सापडलेत पहा. दामाजीस पंढरी येतात तया सावचित सापडला. दामाजीला, दामाजी शेती, त्याला नामदेव महाराज एका शिंपल्यामध्ये सापडलेले आहे. मग शुक्तिकेचे पोटी निषेध घालून सोडला भीमरथित. दामाजीस पंढरीत तया सावचित सापडला. म्हणे प्रसन्न रुक्मिणीवर आम्हास दिसला निजकुमारा. प्रतिभा करता निरंतर झाला थोड त्यापाशी. मग त्या दामाजीने त्या नामदेवाला वाढवलंय. जो भक्ती ज्ञानाचे निज बीज की वैराग्य विधीचा महाराज. त्याची आज्ञा केली गरुड ध्वजे विश्वहितार्था लागुनी. भक्ती ज्ञानाचं निज बीज असं नामदेवाला म्हणलंय की वैराग्य पिढीचा महाराज. त्याची आज्ञा केली गरुड ध्वजे विश्वहितार्था लागुनी. कुटुंबी आसोने मायातीत देहभाव नसे किंचित. भजन करता सप्रेम भरित दिवस रात्र कळेना. कुटुंबी आसोनी मायातीत. आता कुटुंब म्हणजे काय? प्रपंच म्हणजे माया. या मायेत मनुष्य गुंतून पडतो. काय वाटतं त्याला? आता एवढं झालं की मग मोकळा आहे. काय झालं की मोकळा आहे? एखाद्याला विचारलं का हो तुम्ही कधी परमात्म्यासाठी वेळ देणार? काही नाही होणार आहे. एकदा या मुलाची शिक्षण झालं की मी मोकळा. शिक्षण झाल्यावर म्हणतो नाही यांना एकदा नोकरी लागली की मोकळा. नोकरी झाली की म्हणतो यांचं एकदा लग्न करून दिलं की मोकळा. मुलांचं लग्न करून दिलं तरी मोकळा होत नाही. मुलीचं लग्न करून दिलं तरी मोकळा होत नाही. का? हा मायेचा प्रपंच आहे. चिखलामध्ये मनुष्य बुडलेला असला की हा पाय काढायला गेला तर दुसरा पाय बुडतो. तसं माणसाला त्यातनं बाहेर पडता येत नाही. पण हे संत कसे आहेत? प्रपंचातच राहून प्रपंचापासून अलिप्त असतात. कुटुंबी असून मायातीत. ते मायेमध्ये सापडत नाही. माया म्हणजे मोह. त्या मोहामध्ये ते सापडत नाही. देहभाव नसे किंचित भजन करता सप्रेम भरित दिवस रात्र कळेना. त्यांना देहभाव नसतो. आपण देहावरती असतो म्हणून आपल्याला हे सगळं सुख पाहिजे असतं. ते देहातीत होतात. भजन करता सप्रेम भरित दिवस रात्र कळेना. त्या भगवंताच्या नामस्मरणामध्येच त्यांना कसा दिवस उजाडतो आणि कसा मावळतो कळत नाही. नाठवे आपले परावे काही देही असून विदेही. विषय पदार्थ सेविता काही आठवण नाही सर्वदा. नाठवे आपुले परावे. आपल्याला कसं असतं? प्रापंचिक माणसाला हा आपला तो परका असा भेदभाव असतो. संतांच्या मनामध्ये हा आपला आणि परका भेदभाव नसतो. त्यांना सगळेच आपले. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये असा दुजाभाव निर्माण होत नाही. देही असून विदेही. विषय पदार्थ सेविता काही आठवण नाही सर्वदा. विषय पदार्थ याचा अर्थ काय? डोळ्याने पाहताय पण आपल्याला निरनिराळी माणसंही दिसतात. त्यांना परमात्मा दिसतो सर्व ठिकाणी. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांना परमात्मा प्रत्येक ठिकाणी दिसतोय. त्यामुळे आपल्यासारखं ते विषयामध्ये गुंतून पडत नाहीत. जेवण केलं का म्हणले केलं, पण काय चव बिव माहीत नाही. आता पोट भरायचं आहे म्हणून जेवलो, एवढाच त्यांचा भाग असतो. आपण चवीसाठी जेवतो. ते तसं नाही आहे. देह धारण करता यावा एवढ्यासाठी त्यांचं जेवण असतं. आवड निवड काही न उरली. 2 प्रहरची समय आला. असं गजानन महाराजांच्या पोथीत उल्लेख आहे. राम कृष्ण हरी गोविंदा अच्युतानंदानंद गंधा परमपुरुषास्य चिदानंदा. वाचे सर्वदा हे नाम. सदा सर्वदा भगवंताचं नामस्मरण त्यांच्या मुखातनं चालू. कमळापती कमल लोचना कमलोद्भवा ताता नारायणा. कमळ नाभा कालियामर्दना दीनोद्धारणा पांडुरंग. ऐसी नामेस प्रेम भरित उच्चारून गात नाचत. सांडोनी प्रपंचाची भ्रांत कीर्तने गात सर्वदा. अशी भगवंताची लीला ते वर्णन करून सांगायचे. प्रपंचाची भ्रांत त्यांना पडलेली नव्हती. प्रपंच होणार. दामाशेटी त्याचा पिता गोणाई नामे निजमाता. त्यांच्या वडिलांचं नाव दामाशेटी आणि आईचं नाव गोणाई.
पुत्रासी घेऊन उभयता ते आश्चर्यमान येते. एकास एक बोलते माता प्रसन्न होनी पंढरनाथ. पुत्र दिला जो आपणा ते तो देहातीत सर्वदा. लोकही म्हणायचे की तुम्हाला मुलगा दिला आहे, पण खरोखर भगवंताच्या नामस्मरणामध्ये हा रंगून गेलेला मुलगा आहे. हा प्रपंचमात नायके काने अखंड विदेही विष्णू भजने. कामा येईल म्हातारपणी ऐसे तो नैने दिसेना. हा सारखं देवाच्या नामामध्ये रंगून गेलाय. हा काय म्हातारपणी तुमच्या उपयोगी पडेल असं वाटत नाही. हा माता देतसे शिकवणा. नामे ऐके माझे वचन. आता धरून शहाणपणा प्रपंची साधने परमार्थ. आईला किती झालं तर आई मुलांना आईच्या मनात काय असतं, मुलांनी प्रपंच करावा, त्यांनी लग्न करावं, मुलं वाढवावीत, नातवंड व्हावीत. हा आईचा स्वभाव आईच्या ठिकाणी बरोबरच आहे ना. त्यामुळे तिला असं वाटतं की आपल्या मुलाचं लग्न व्हावं, आपल्याला नातवंड व्हावीत, आपल्याला नातवंड खेळवण्याचा आनंद मिळावा असं आईला वाटणं साहजिक आहे. नामया ऐके माझे वचन. आता धरून शहाणपणा प्रपंची साधने परमार्थ. नामदेवा, मी तुला परमार्थ करू नको असं म्हणते का रे, पण आधी प्रपंच कर मग परमार्थ कर ना. तुवा सांडोनी प्रपंच माया अखंड वसे पंढरी राया. अशक्त झाली आमची काया परी न येची दया तुझ लागी. देवा आता नामदेवा, आता आम्ही म्हातारे होत चाललो रे. एकदा तुझ्यावर प्रपंचाची जबाबदारी टाकली, तुझं लग्न झालं, मुलं बाळ झालं की आम्ही मोकळे हो. खोकला लागला असे माते औषध घेऊन ये त्वरी दे औषध म्हणे. नामा बघता काय ते माते निवेदी. माता म्हणे ऐकवचना बाबडीची साल देही आणून अवश्य म्हणून वैष्णवजना कुठार घेऊन निघाला. अरे म्हणाले मला खोकला लागला रे. आई तू सांगते मी औषध घेऊन येतो. म्हणले असं कर, बाबडीची साल आण म्हणजे माझा खोकला थांबेल. बर म्हणा. हातामध्ये कुऱ्हाड घेतली आणि निघाला नामदेव. अरण्यात जाऊन ते क्षणी औषध वल्ली पाहिली नाही ने. घाव घातला तिथे लागून सालचे वेडोने काढले. कुठार शस्त्र लागता जाण उन्वळली शाखा पाने. साल उडिता ते क्षणी आरक्त जीवन पाजरत. ऐसे देखून वैष्णव भक्त हे निद्रवले त्यांचे चित्त म्हणे जळू या प्रपंचाचे मात व्यर्थ जीवित बाई माझे. कुऱ्हाडीचा घाव घातल्यावर एक फांदी गळून पडली, त्याची साल काढून घेतली. ते साल काढल्यावर त्याच्यातनं सगळं रस बाहेर पडला. त्याला असं वाटतं की रक्त बाहेर पडलं माणसाचं. आणि मग वाटलं अरे अरे या वनस्पतीला सुद्धा जीव आहे ना. मी त्याच्या अंगावरची साल ओढून काढली. अरे हे सगळं कशासाठी मी करतोय? प्रपंचासाठी करतोय. ऐसे देखून वैष्णव भक्ता दयेने द्रवले त्याचे चित्त म्हणे जळू या प्रपंचाचे मात व्यर्थ जीवितो भयवाले. जार जांडेचे स्वेदजने द्विद्विजय चौथी खाणी या चैतन्यनाथ चक्रवाणी भूतमात्री हे सारिखा. म्हणाले रे 4 जीव आहेत, जारज, अंडज, उद्वीज. जारज, अंडज, स्वेदज, उद्वीज चौथी ठिकाणी स्त्री पुरुषापासून किंवा गायी बैलापासून अशी जीव निर्माण होतात. त्यानंतर वनस्पतीपासून वनस्पती निर्माण होतात. आपण पाहिलं 2 वृक्षाची जर एकमेकाला अशी साल छेदून लावली तर पुन्हा आणखीन त्यातनं नवीन वृक्ष तयार होतात. असं प्रत्येक जी जीव योनी आहेत त्याच्यामध्ये परमात्मा आहे आणि तो सर्व ठिकाणी सारखाच आहे. आपल्याला घाम आला तर त्यातनं सुद्धा आपल्याला माहिती आहे डोक्यामध्ये काय तयार होतं, ते जीव तयार होतं. म्हणजे ते कशातनं निर्माण होतात? घामातनं निर्माण होणारे जीव आहेत. जारज, अंडज, स्वेदज, अंड्यापासून निर्माण होणारे जीव आपण पाहिले. कोंबडी येते. जारज, अंडज, स्वेदज जने उद्वीजे चौथी खाणे या चैतन्यनाथ चक्रवाणी भूतमात्रे सारिखा. मी विष्णुदास म्हणतो पाहे परी किंचित भूतदया नाही. देखत देखते समय अनुचित कर्म केले की कुठार लागताचे वर थरथरा कापला तरवर आतुर स्रोत असे रुधिर तरे निर्दय थोर मिसके. ऐसे म्हणून ते क्षणी नामा अंग टाके धरणे म्हणे पती पावना चक्रवाणी पावे क्षणी मजाता. अनाथ बंधू करुणा करा क्षीराब दिवासा रुक्मिणीवरा
सत्वर येऊन अवसरा या तरुवरा सांभाळे ऐसा नामा त्वरित संकटी भाव सप्रेमचित परिसर्वथान यावे पंढनाथ वैष्णव भक्त काय करे म्हणे मी अन्याय वर्तलो फार या लागे नाही करुणाग्रह तरी दंडावे आपले शरीर ऐसा तर दुखला ऐसा निश्चय करून ती कुठार घेतल्या आधी हे घालता की पायावरती उघ चालले अशुद्धाचे बाबुळाची साल काढली हाते तितके चर मोडले व तरी ते ऐसे करून विष्णू भक्त हे मग धावा करता विठोबाचा देवाचं नाव घेतलं देवा अरे ह्या झाडाला पहिल्यासारखा कर देव काही आलं नाही मग त्यांनी तशीच विचार केला मी जशी कुठार म्हणजे कुऱ्हाड झाडाला मारली तसा मी माझ्या अंगावर मारून घेतो म्हणून त्यांनी ते कुठारीचा घाव पायावर घातला आणि आपण जशी झाडाची साल काढली तशी पायाची सालपट त्यांनी काढली करुणालया दीनबंधू अनाथ रक्षका करुणा सिंधू मजपासून घडला अपराध तू येऊन गोविंदू विरोगे जरी तू नेसे आता तरी मी प्राण न ठेवी सर्वदा म्हणून जाणून माझ्या मनोगत आहे आता लोलाय जाणून नाम्याच्या अंतर्दय निद्रवलं रखुणीवर माघारा टाकून समीर कंग शारंगधर पावले दृष्टी देखून नाम्याशी विवळ झाले नृपिकेशी मग सावध करून त्याशी निज हृदय धरेल मग म्हणे जगज्जीवन कोणते संकट पडले जाणा ऐकून तिचे करुणावचन सतो धावना मिळालो नामा म्हणे गण निळा काय दिसत नाही डोळा मी आज थोर अन्याय केला वृक्ष तोडला जो असते खोकला लागला मातेशी म्हणून आलो औषधाशी तो येथे हिंसा घडली म्हणजे पाय दृष्टी पांढरून द्या शेवटी परमात्मा परत झाले नाम्या काय झालं रे देवा पाहन म्हणाले आईला खोकला लागला तिने सांगितलं ते झाडाची साल काढून आण म्हणून मी आलो झाडाची साल काढली पण मग माझ्या लक्षात आलं की माझ्याकडनं अन्याय झाला वृक्ष तोडीला स्वास्थ्य खोकला लागला मातेशी म्हणून आलो औषधास येतो येथे हिंसा घडली म्हणजे पाहे दृष्टीची पांडुरंगा देवा आईने सांगितलं खोकल्याला बाबडीची साल काढून आण म्हणून मी आलो उडाले आई कोणी नामयाचे उत्तर मग हसले चांद्र म्हणे तुझे कोवळे अंतर मधुरुसाचार जाणसे कृपेने पाहता जगदीशा वृक्ष झाला तैसा तैसा शरीर घाव लागला कैसा तोही सहसा दिसेना आणि विचार केला भगवंताने की चराचरामध्ये परमात्मा आहे असं म्हणणं निराळं आणि प्रत्यक्ष नामदेवाने तर हे चराचरात परमात्मा पाहिला आहे मग भगवंतानी कृपादृष्टीने त्या झाडाकडे पाहिल्यावर झाड पहिल्यासारखं झालं नामदेवाच्या पायाकडे भगवंतानी पाहिलं पाय पहिल्यासारखा व्यवस्थित झाला इतके करून या लवला हे अदृश्य झाले शेषाई घराचे नामा जाता पायी आरोग्य गोडाई झाली मग त्यांनी काही ते बाबडीची साळ आणली नाही जे काय होईल ते होईल म्हणाले बघू आपण एखादं दुसरं औषध असेल तर बघू म्हणून नामदेव परत आले परत येतो बरे आईचा खोकला बरा झाला होता कृपा करता रुक्मिणीकांत विषय ते होय अमृत घात ते होय इथं जाणते संतान होय ऐशी नामयाची स्थिती अखंड वैसे एकांती मुखेला घात कीर्ती रुक्मिणीपती वश केला अखंड भगवंताचं नामस्मरण चाललेलं असल्यामुळे त्या नामानेच देवाला त्याने वश केलेलं आहे नाना चरित्रे यथा पद्धती वर्णिली भक्ती विजय ग्रंथी पुढे कौतुक वर्णिले कोणते रीती ते सादर संधी परिसावे देशोदेशी प्रगडली माता पूर्ण अवतारी नामा भक्त प्रसन्न रुक्मिणीकांत सगुण साक्षात भेटली आता नामदेवाची ख्याती देशोदेशी झाली काय देशोदेशी झाली की नामदेवाच्या हातून प्रत्यक्ष भगवंतानी अन्नग्रहण केलेलं आहे देव नामदेवाच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन नाचतायत अशी कीर्ती सर्व ठिकाणी पसरली तो बेदरी होता एक ब्राह्मण परमभाविक आणि सगन त्याने नवसला कोणी रमण कोणी रीती ते ऐका नामदेव वैष्णव भक्त त्याशी आणून नगरात महोत्सव करून निश्चितपूर्वी मनोरथ हरी त्यांनी नवस केलेलं बिदरच्या एका ब्राह्मणाने नवस केला की देवा नामदेवाला आमच्या नगरात येऊन घे आणि एक मोठा उत्सव कर एवढी माझी इच्छा पूर्ण कर
नवसास पावणार खुणीपती विप्र असंतोषला चित्ते सर्वसाहित्य करून प्रीती मग तेथून निघाला. येऊनी पंढरी क्षेत्रासे मग प्रार्थले नामे असे स्वामी येऊन वेदरासे उत्साहासे देश नाही दे. मग तो ब्राह्मण आला, त्यांनी प्रार्थना केली नामदेवाला की चला म्हणायला आमच्या आता बिदर प्रांतामध्ये चला आणि त्या ठिकाणी तुम्ही नामसप्ताह करा. ऐकून म्हणे वैष्णवीर मी श्रोता नाही, इतका दूर पंढरी टाकून माहेर दारोदारी का जावे, दारोदार का जावे. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात की मी काही बिदरला येणार नाही, मी इथंच पांडुरंग इथंच आहे, मी इथेच पांडुरंगाच्या पायाजवळ बसून देवाचं नाव घेईन. मी कशाला इतक्या लांब जाऊ, इथला देव सोडायचा आणि तिकडे यायचं, काय करायचं म्हणाले. स्वर्ग मृत्यू पाताळ कैलास त्यजुनी न करी वैकुंठी वास कीर्तनी करुनी घोष राहीन पंढरी श्रोधा. जाणून नाम्याच्या अंतर निवांत राहिला तुझ्यावर मनी बहुत चिंता करूनही कैसा विचार करावा. मग जाऊन रावळा भीती पांडुरंगाशी विनंती करी नामयासी देऊन बरोबरी मनोरथ श्रीहरी पूर्वी का आला. देवाच्या पाय धरले, पांडुरंगाचे पाय धरले, देवा काही करा पण तुम्ही नामदेवाला बुद्धी द्या. काय बुद्धी द्या की या ब्राह्मणाबरोबर बिदरला जाऊन नामसप्ताह कर, त्याला बुद्धी द्या. कुणाला? नामदेवाला. बघा, लोकांचं मत परिवर्तन करणं आपल्याला शक्य नाही, मग ते कुणाला शक्य आहे? बुद्धिदाता तो परमात्मा आहे, म्हणून त्याला शरण जायचं आणि त्याला सांगायचं या माणसाची चांगली बुद्धी कर बाबा. म्हणजे पुढे जर आपल्याला त्रास देत असेल तर देवाला सांगायचं देवा त्याला चांगली बुद्धी दे बाबा, बुद्धी दे रघुनायका. तो ब्राह्मण आला आणि पांडुरंगाला प्रार्थना करतो की देवा या नामदेवाला बुद्धी दे की या ब्राह्मणावर तू जा आणि बिदरला सप्ताह कर म्हणून. नामदेवासे देऊन बरोबरी मनोरथ श्रीहरी पूर्वी का ऐसे जाणतो ब्राह्मण सभा मंडपी वैसला धरण न घे फळ मूळ अन्न किंचित जीवन सेविता ऐसा 20 दिवसपर्यंत ब्राह्मण वैसला आणि मानता निश्चय देखोने पण नाथ आज्ञा देत नामे असे. आता त्यांनी देवापुढे अनुष्ठानच मांडले पांडुरंगाच्या पुढे. कुणी? त्या बिदरच्या ब्राह्मणाने. किती दिवस? 1 दिवस 2 दिवस 3 दिवस नाही, 20 दिवस फक्त पाणी पिऊन राहिला, फळं नाही, दूध नाही, काही नाही. अनुष्ठानच मांडले की देवा या नामदेवाला माझ्याबरोबर पाठव आणि तिथे नामसप्ताह मला करायचा आहे. शेवटी त्याचा निश्चय पाहिला कोणाचा? त्या बिदरच्या ब्राह्मणाचा. आणि मग देवालाही दया आली, देव नामदेवाच्या स्वप्नात गेले. ऐसा 20 दिवसपर्यंत ब्राह्मण बैसला निवांत निश्चय देखून पंढरनाथ आज्ञा देत नामे असे. ब्राह्मण बैसलासे धरणे तुवा याचे नगरास जाणे झाले आवी प्रसंतर म्हण परतो नेणे सत्र आज्ञा देत रुग्णर तेथून निघाला वैष्णवीर दिंड्या पताकांचे भार गरजरे कीर्तन गजरे डुलती. देवाने नामदेवाला आज्ञा केलं. आता नामदेवाला देवाची आज्ञा मानणंच भाग आहे ना, कारण देव सांगेल तसं हे देवाचे इच्छेने वर्तावे, देव ठेवील तैसे राहावे, मग सहज की शोभावे कृपाळू देव. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव ठेवील तैसे राहावे, मग सहज की स्वभावे कृपाळू देव. देवाच्या इच्छेने आपण राहावं, न राहून करताय काय? झाडाचे ही पान हाले त्याची सत्ता, त्याच्या इच्छेने सगळं चालतंय, आपल्या इच्छेला विचारतंय कोण? त्यामुळे देवाच्या इच्छेत आपली इच्छा मिळवावी, देवाचे इच्छेने वर्तावे, देव ठेवील तैसे राहावे. देवाचे इच्छेने वर्तावे, देव ठेवील तैसे राहावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. मग देव कृपा करतो. आणि त्याप्रमाणे नामदेव महाराजांनी ठरवलं की आता देवाच्या आज्ञेने जायचं. आणि नामदेव महाराज निघाले. तो सगळा कथाभाग उद्या ऐकूयात. काये नवाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यत्तं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे.
हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। सद्गुरु गजानन महाराज की जय। आरती पंढरीश प्रभुची, कमलजापती विठ्ठलाची, ठेविले चरण विटेवरती, सावळी घनश्याम मूर्ती, गळ्यामध्ये पुष्पहार रुळती, खुले त्यावरी वैजयंती, लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी, असे ते वदन कमल समनयन हरपले भान पाहताची, उभी ही माय अनाथांची। आरती पंढरीश प्रभुची, कमलजापती विठ्ठलाची, कटीला पीतांबर कशिला, कस्तुरी तिलक भव्य भाला, इतीना बिरगुलाला, दर्शना संत संग आला, जल्लरी टाळ वाजताना, जल्लरी टाळ वाजताना, नाचती भक्त प्रेम अत्यंत, गुंतले चित्त हरी पायी, गुंतले चित्त हरी पायी, गणूला पाव विठाबाई। आरती पंढरीश प्रभुची, कमलजापती विठ्ठलाची। सद्गुरु गजानन महाराज की जय। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।